आई आम्ही सगळ्या मैत्रिणी ट्रेकला जाणार आहे. काय बोलली परत बोल. कोणाबरोबर जायचंय? काही ट्रेक वगैरे जायचं नाही. पाऊस चालू आहे माहिती आहे ना. ट्रेकला जायचं नाही. केवढं काय काय होतंय तिकडे. मग तिथे कशाला जायचंय आता? पप्पा जा बोलले. काय तुम्ही नाही गो. पुढे बिलकुल जायचं. जेवढं न्यूज मध्ये सांगितलं त्या दिवशी की ती मुलगी पाय घसरून डायरेक्ट दरीमध्ये पडली आणि तुम्हाला परत तिकडेच जायचंय. तुम्हाला खाऊ वाटतंय? तुम्ही कुशा ट्रेकला जातात आमच्या झोपा उडवून. आम्हाला किती टेन्शन असतं तुम्ही येईपर्यंत आणि तुम्हाला तिकडे बरं वाटतं. अक्षरशः आपल्या एरियामधला तो मुलगा वाहून गेलेला. आई वडिलांना काय वाटलं असेल जेव्हा अशी तरुण मुलं गमावल्यावरती. तुम्ही मित्र म्हणून जाणार, नको तशी मजा करणार आणि तिकडे काय झालं की आयुष्यभराची शिक्षा कोणाला मिळणार? आई वडिलांनाच ना. त्याचा आपल्याला अनुभव नाहीये ना. तिकडे माकडासारख्या उड्या मारत जायचं नाही. आताच तू मध्ये पिकनिकला जाऊन आलेलीस ना. बीचवर गेलेलो. आलीस ना तू जाऊन. मग आता परत कशाला जायला पाहिजे? पावसामध्ये अशा ठिकाणी किती काय काय गोष्टी घडतात. एवढं सगळं माहिती असून पुन्हा तिथेच जायचंय ना. प्लीज आई. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू तुझ्या मैत्रिणीच्या आईला फोन लाव. तिला पण झापते आता. आई वडिलांनाच अक्कल नसते ना म्हणून पोरांना कुठेही पाठवतात, नंतर रडत बसतात. मला काही ऐकायचं नाही. मी तुला एकदाच सांगितलेलं जायचं नाही. इथे जरी तुला माळा साफ करायला सांगितलं तर वरती चढता येत नाही आणि तिकडे तू ट्रेकला चालली आहेस. एवढंच तुला तिथे पिकनिकला जायचंय ना तर इथे जत्रा भरली आहे, तिथे जाऊन ये.